नमस्कार मित्रांनो, द साईड क्वेस्टच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. पश्चिम बंगालमध्ये तसे 3 भाग पडतात. एक उत्तर, दुसरा दक्षिण आणि शेवटचा रार. याआधी आपण उत्तर आणि दक्षिण विभागातील सीट शेअर्स बघितलेलेच आहेत. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत रार बंगाल. रार बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 57 जागा आहेत आणि एकूण 5 जिल्हे असलेला हा रिजन आहे. आता आपण समोर स्क्रीनवर जो बघतोय तो संपूर्ण पश्चिम बंगालचा मॅप आहे आणि त्याच्यापैकी रार रिजनमध्ये हे 5 जिल्हे येतात. या 5 जिल्ह्यांमध्ये पुरुलिया, बंकुरा, पश्चिम बर्धमान, पूरब बर्धमान आणि बीरभूम असे हे 5 जिल्हे आहेत. या 5 जिल्ह्यांमध्ये पहिला जिल्हा आपण पुरुलिया बघूया. इथे एकूण टोटल 9 सीट्स आहेत विधानसभेच्या. 2016मध्ये या 9पैकी 7 TMCने जिंकलेला, म्हणजे ममता बॅनर्जींच्या पक्षाने किंवा त्यांच्या युतीने जिंकलेला. NDAला 2016मध्ये कुठेच काही सीट्स नव्हत्या, खूप फार तुरळक ठिकाणी त्यांना सीट्स होत्या, तर त्यामुळे त्यांना इथे 0 सीट्स आहेत. SDAला त्यावेळेला तिथे 2 सीट्स होत्या. आता येऊया 2021मध्ये. पुरुलियामध्ये ह्या 9पैकी 2021मध्ये ममतांना फक्त आणि फक्त 3च सीट्स राहिल्या. जिथे आधी त्यांना 7 होत्या त्याच्या जागी त्यांच्या 3 सीट्स राहिल्या, म्हणजे 4 सीट्सचा त्यांना लॉस झाला. वेअरॅज NDA 2016मध्ये 0 होती, ती 2021मध्ये 6 झाली. SDA सगळ्याच ठिकाणी 0 झाली, फक्त एकाच ठिकाणी कुठेतरी त्यांना 1 सीट मिळाली. त्याचप्रमाणे ह्या जिल्ह्यामध्ये पण SDA 2 होती, तिथे ती SDA कमी होऊन 0 राहिली. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये जिथे TMC म्हणजे ममता बॅनर्जींचं वर्चस्व आधी होतं ते कमी होऊन आता ते BJPचं वर्चस्व झालंय. आता पुढे त्याच्या बाजूचाच जिल्हा बंकुरा आपण बघूया. बंकुरामध्ये एकूण 12 सीट्स आहेत. या 12पैकी 2016मध्ये अर्थातच ममता बॅनर्जींच्या युतीच्या पक्षाला 7 सीट होत्या, NDAला 0 होत्या आणि SDAला 5 सीट होत्या. आता 2021मध्ये इथे पण ममता बॅनर्जी 7 होत्या आधी, तिथे त्यांच्या 4 झाल्या, म्हणजे 3 सीट्सचं इथे पण नुकसान झालं. NDA 8 सीट म्हणजे 0च्या 8 झाल्या आणि SDA 0, म्हणजे इथे ह्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये हे बघायला मिळतं आपल्याला की त्याने NDAने ममता बॅनर्जींच्या सीट्स पण खाल्ल्यात आणि SDAच्या सीट्स पण खाल्ल्यात. त्यामुळे या 12पैकी 2021मध्ये पण या जिल्ह्यामध्ये बंकुरामध्ये आणि पुरुलियामध्ये BJPचं पूर्णपणे वर्चस्व आपल्याला दिसतंय. आता त्यांच्या शेजारी हा पश्चिम बर्धमान आणि पूरब बर्धमान. खरं तर हे 2 वेगवेगळे जिल्हे आहेत. ह्यांच्या दोघांमध्ये मिळून 25 सीट्स आहेत. वेगवेगळ्या सीट्सचं शेअर मला मिळाला नाही, त्यामुळे मी एकत्रच दिलं इथे 25 सीट्स आहेत टोटल. 2016मध्ये TMCचं इथे वर्चस्व होतं, त्यांना 19 सीट होत्या, NDA 0 होता आणि SDA 6 होते. 2021मध्ये इथे TMCचा मात्र फायदा झाला आहे. 19च्या त्यांच्या सीट झाल्या 22, ठीक आहे ना. आधी 19 होत्या त्या 22 झाल्या, 3 सीट्स वाढल्या. NDA 0 होते, त्यांच्या पण 3 सीट्स वाढल्या. SDA इथे 6 होते, ते 0 झाले, म्हणजे SDAच्या 3 सीट्स TMCकडे गेल्या आणि 3 सीट्स NDAकडे गेल्या. अशा प्रकारे इथे जरी TMCचा वर्चस्व असलं, त्यांच्या जास्त सीट्स असल्या, तरी पण NDA 0वरून 3वर गेली, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता या रार विभागातला शेवटचा जिल्हा तो म्हणजे बीरभूम. बीरभूममध्ये एकूण 11 सीट्स आहेत. 2016मध्ये TMCला 9 सीट्स होत्या, म्हणजे किती जास्त सीट्स होत्या त्यांना, 11पैकी 9 सीट्स, आणि 2 सीट्स SDAला होत्या. NDAला एकही सीट नव्हती. पण 2021मध्ये TMCच्या 9मध्ये 1 वाढून 10 झाल्या. NDAची 0 होती, ती पण 1 वाढून 1 झाली आणि SDAच्या दोन्ही सीट्स गेल्या, एक त्यांची TMCने खाल्ली, एक NDAने खाल्ली. या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जर आपण बघतोय आता इथे हे 2 जिल्हे पश्चिम बर्धमान, पूरब बर्धमान आणि बीरभूम, इथे TMCचं वर्चस्व आहे. TMC BJP NDAपेक्षा जास्त आहे. पण ह्या 2 जिल्ह्यांमध्ये पुरुलिया आणि बंकुरा इथे मात्र NDAच्या सीट्स जास्त आहेत TMCपेक्षा. पण ह्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आपण एक विचार केला तर एक नक्की दिसतं की NDA जिथे आधी सगळीकडे 0 होती तिथे त्यांच्या सीट्स वाढल्या आहेत. असं एकाही ठिकाण नाही जिथे NDAची सीट 0 राहिली आहे. उलट सगळीकडे त्यांच्या सीट्स वाढलेल्याच आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जींना ह्या वेळेला ह्या विभागामध्ये वर्चस्व राखणं किती सोपं आहे आणि किती कठीण आहे हे ह्या 2021च्या आकड्यांवरनंच आपल्याला कळू शकतं की आता 2026मध्ये
अर्थातच आहे त्या पोझिशनपेक्षा बीजेपी जास्त पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे. SDA जवळजवळ सगळीकडे शून्य आहे, त्यामुळे डायरेक्ट लढत ममता बॅनर्जी वर्सेस बीजेपी अशीच होणार आहे. आणि ह्याचा फायदा बीजेपीला जास्त होण्याची शक्यता आहे, कारण की SDA हा विरोधी पक्ष तिथे फारच कमकुवत आहे. ते वोट खाण्याचं प्रमाण त्यांचं खूप कमी होणार आहे यावेळेला. त्यामुळे मला वाटतं ह्या विभागामध्ये बीजेपीच्या सीट्स वाढण्याची शक्यता आहे. तर या विभागात आता टोटल काय सीन आहे हे आपण बघूया. TMCला 2016ला पुर्लियामध्ये 7 सीट होत्या, 2021मध्ये त्या फक्त 3 राहिल्या. त्याच्यानंतर बंकुरामध्ये 7 होत्या, त्या 4 राहिल्या. त्याच्यानंतर बर्धमानमध्ये 19 होत्या, त्या वाढून 22 झाल्या. आणि शेवटी बीरभूममध्ये 9 होत्या, त्या 10 झाल्या. पण ऑल ओव्हर जर विचार कराल तर TMCच्या 42 सीट होत्या, त्या घटून 39 झाल्या. आता तिथेच NDAचा पण असाच विचार करूया. NDAला सगळीकडे शून्य होत्या, त्या 2021मध्ये पुर्लियामध्ये 6, बंकुरामध्ये 8, त्याच्यानंतर 3 आणि त्याच्यानंतर 1 अशा 18 सीट्स वाढल्या त्यांच्या. त्यामुळे 0पासून 18पर्यंत एवढी मोठी त्यांनी झेप घेतली. यामध्ये अर्थातच ममतांच्या ज्या 3 सीट्स कमी झाल्या त्या त्यांना मिळाल्या. वेरॅस SDAला ह्या सगळीकडे एकूण 15 सीट्स होत्या. 2, 5, 6 आणि 2 अशा 15 सीट्स होत्या. त्या 15च्या 15 सीट्स पण NDAकडे शिफ्ट झाल्या. त्यामुळे SDAच्या 15 आणि TMCच्या 3 अशा मिळून 18 सीट्स NDAला ह्या ठिकाणी मिळाल्या. आणि माझं असं आकलन आहे आणि मला असं वाटतं की ह्यावेळेला पण NDAच्या सीट्स वाढण्याची शक्यता आहे, कारण की तृणमूलच्या सीट्स इथे जास्त वाढतील असं मला वाटत नाही, कारण की ऑलरेडी बऱ्याच सीट्स त्यांच्याकडे आहेत. जो काही ह्या इलेक्शनमध्ये फायदा होणार आहे ह्या विभागामध्ये हा पूर्णपणे BJPचा किंवा NDAचाच होणार आहे. बाकी कुठल्याही पक्षाला तेवढा फायदा होणार नाही. SDA ऑलरेडी इथे सगळीकडे शून्य आहे, ती वाढण्याची शक्यता मला वाटत नाही. तशी काही सिच्युएशन तिथे असावी असं मला वाटत नाही. सो बघूया, इलेक्शन लवकरच जवळ येणार आहे. ह्याच्यानंतरचा एक व्हिडिओ पूर्ण पश्चिम बंगालच्या तिन्ही रिजनचा एकत्रित एक व्हिडिओ मी टाकणार आहे, नक्की बघा. साईड क्वेस्टला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.